लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो सॉरी हं, आज मलाच उशीर झालाय व्हिडिओ टाकायला, कारण अक्षय तृतीयेची आज खूप घाई आहे ना घरी म्हणून. तर बघा, आजचा रिव्ह्यू पटकन देते. सुरुवातीला आपण बघतोय, रम्याला वसुआते समजून सांगत असतात की हे बघ रम्या, जे झालं ते झालं. मान्य आहे मला, तू खूप प्रयत्न केलेस. काव्याला तू बरंच घोळ्यात घ्यायचा प्रयत्न केलास, पण काव्य आता ऐकणार नाहीये रम्या. अगं तिने बाळाला एक्सेप्ट केलंय, पण रम्याचं काहीतरी तिसरंच चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. वसुआत्या म्हणत असतात, गुरुजी म्हणालेत ना तुला रम्या, काव्याच्या हातात बाळ दिसतंय, मग ते खरं होतं ना, दिसतंय ना. रम्या म्हणते, आई, गुरुजीने आपल्याला सांगितलंय की पार्थचं आणि माझं लग्न होणार आहे आणि ते खरं होणार आहे. वसुआत्या म्हणतात, रम्या नाही ग बाई, ते शक्य नाहीये. आणि ते कसं शक्य होणार आहे ग? रम्या म्हणते, तुला नसेल कळत, पण मला कळतंय बरं का. आई, मला सांग, नवरा आपल्या बायकोची ओळख कशी करून देतो? वसुआत्या म्हणतात, कशी करून देतो म्हणजे? ही माझी बायको आहे अशी. रम्या म्हणते, तसं नाही का आई, ओळख अशी करून देता येते ना, की ही माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे. वसुआत्या म्हणतात, अगं म्हणजे? रम्या म्हणते, अगं आई, काव्याने आई पण फक्त स्वीकारलंय, अजून हाताळलं नाहीये ना, आपल्याकडे 9 महिने आहेत अजून. वसुआत्या म्हणतात, अगं ए बाई, तुझ्या डोक्यात आता काय शिस्त आहे? रम्या म्हणते, आई, मला सांग, बाळ जन्माला येण्यापूर्वी वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात ना, म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेला तुझा बीपी लो झाला होता ना, म्हणजे यापेक्षाही भयानक आणि भीषण कंडिशन पण असू शकतात ना. अगं कधी कधी बाळाला जन्माला घालून आई. वसुआत्या म्हणतात, आई काय ग? ए बाई, ए रम्या, काय बोलतेस तू? रम्या नुसती हसते आणि वसुआत्याचा गाल धरून म्हणते, कळेल तुला लवकरच. असं म्हणून रम्या निघून गेली आहे. वसुआत्या विचार करतात, अरे बाप रे देवा, रम्या काव्याच्या बाळाला तर काही करणार नाही ना. वसुआत्या आता असा विचार करतात आणि खूप घाबरतात बरं का प्रेक्षकांनो. आता इकडे वसुआत्याने आज चुगली केली आहे बरं का विजयकडे. त्या विजयकडे गेल्यात आणि विजयला झालेला सगळा प्रकार सांगितलाय. सुरुवातीला बघा कसं दाखवलं, वसुआत्या विजयला भेटल्या भेटल्या विजय म्हणतो, अरे वा, तुम्ही मला भेटायला आलात सासूबाई, नाही म्हणजे बरं झालं तुमचा फोन आला, आपण भेटूयात म्हणून. पण एक गंमत करतो बरं का, म्हणजे आता खरं तर मला तुमच्या मुलीला भेटण्याचे दिवस आहेत नाहीत का, पण तुम्ही म्हणजे मला फोन केला आणि भेटायला बोलवलं. वसुआत्या म्हणतात, काय करणार विजयराव, कारणच तसं आहे. आज माझी रम्या रडली हो, या लोकांनी तिला रडवलं. आणि लगेच हा विजय चिडून म्हणतो, काय काय माझ्या रम्याला रडवलं? मी पार्थला सोडणार नाही आता. वसुआत्या म्हणतात, पार्थने नाही, या वेळेला काव्याने रडवलंय रम्याला. पार्थ तर बोललाच रम्याला, पण काव्याने तिच्यावर हात उगारला आणि झालेला प्रकार विजयला सांगितला, जो आपल्याला नुसता दाखवलाय स्क्रीनवरती. वसुआत्याचं नुसते ओठ हलताना दाखवलेत. आता हा विजय खूप चिडतो बरं का, हे सगळं झालंय म्हणून. खरं तर वसुआत्याने हे अर्धवट ऐकवलंय विजयला. विजय लगेच चिडून म्हणत असतो, नाही नाही, आता मी सहनच करू शकत नाही, दाखवतो त्या पार्थला आणि काव्याला, असं म्हणून तो त्याच्या गाडीचं दार उघडत असतो आणि जात असतो. वसुआत्या त्याला रोखतात बरं का आणि म्हणतात, थांबा थांबा विजयराव, थांबा, ऐका माझं, असं काही रागारागात करू नका. लगेच विजय म्हणतो, का आता का थांबवताय तुम्ही मला? वसुआत्या म्हणतात, हे बघा, ते लोक माझा अपमान करतात ते मी सहन करते हो, पण त्या लोकांनी तुमचा अपमान केला ना, तो मी सहन नाही करू शकणार. विजय म्हणतो, आणि रम्याचा? नाही, आता या सगळ्याचा हिशोब मी घेणारच. असं म्हणून तो पुन्हा गाडीचं दार उघडत असतो. वसुआत्या त्याला पुन्हा रोखतात आणि म्हणतात, नाही नाही, थांबा, माझं ऐका तुम्ही विजयराव, असं करू नका. हे सगळं करून तुम्ही काय करणार आहात आणि तुम्ही काय करू शकणार आहात? अहो, मी इतक्या वर्षापासून त्या घरात राहतेय, मी काही करू शकले नाही, तर तुम्ही काय करू शकणार आहात? हे बघा, माझं ऐका विजयराव, त्या माणसांना कोणाचीच किंमत नाही आणि कोणाची पर्वा पण नाहीये. तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगते, पण त्या घरावर माझाही अधिकार आहे बरं का. असं असून सुद्धा त्या घरात नोकरापेक्षा बत्तर किंमत मिळते मला, माहितीये का तुम्हाला? विजय म्हणतो, काय? त्या घरावर तुमचाही अधिकार आहे? वसुआत्या म्हणतात, हो. वाटत नसेल ना तुम्हाला माझ्याकडे बघून? अहो, माझी जी गती आहे तीच रम्याची आहे हो. आम्हाला आश्रयासारखं राहावं लागतं त्या घरात. इतकी वर्ष मन मारून मी सहन केलं सगळं, पण रम्याचा रोज पाणउतारा होताना मी नाही बघू शकत हो. तो पार्थ मला काय म्हणतो माहितीये? तो मला म्हणतो, वसुआत्या, आता तरी रम्याची बाजू घेणं बंद कर. रम्याचं लग्न ठरवलंयस ना, मग पाठव तिला तिच्या घरी, मगच या घरात सगळं नीट होईल. विजय म्हणतो, अच्छा, असं बोलला का तो पार्थ? करूयात, नीट करूयात, सगळ्यांना नीट करूयात, त्या पार्थला सुद्धा आणि काव्याला सुद्धा. त्यांना माहिती नाहीये विजय काय चीज येते ते. वादळं घोंगावत येतात, दबक्या पावलाने येत सगळं काही उद्ध्वस्त करतात, हे त्यांना अजून माहिती नाहीये. विजय वसुआत्याला असं सगळं सांगतो, पण वसुआत्याने हे सगळं विजयला अर्धवट कळवलंय बरं का. यांची पोरगी काय दिवे लावते त्या घरात, ते काही त्या बोलल्या नाही, आणि या स्वतः सुद्धा कारस्थानं करतात, हे कुठे सांगितलं विजयला? असो, पण आता विजय या अर्धवट माहितीवर पार्थला जाब विचारायला जाणार आहे आणि पार्थशी भांडणार सुद्धा आहे. या दोघांमध्ये आता चांगल्या हाणामाऱ्या होणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय, विजयच्या सीन नंतर पुढचा सीन त्यांनी घेतलाय देशमुखच्या घरचा.
काव्या, मानिनी आणि पार्थ तिघे जण संध्याकाळच्या वेळेला शुभम करोती म्हणत असतात. आणि हो प्रेक्षकांनो, बोलता बोलता अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा द्यायच्याच राहिल्या नाही का. उशीर झाला ना की माझी गडबडच होते सगळी. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांचं आयुष्य अक्षय तृतीयेप्रमाणे अक्षय अक्षय, सुखी, समृद्धी आणि संपन्न जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी, या सीनमध्ये तुम्ही बघतायत की जीवा आणि नंदिनी पण आल्यात. यांचा श्लोक पूर्ण होता होता. संध्याकाळी ते शुभम करोती म्हणतात ना. आता आल्या आल्या काव्या नंदिनीला सांगते, ताई सगळं काही दूर झालं बरं का, माझ्या मनातली शंका सगळं सगळं दूर झालंय. ताई तू मला बरोबर सांगत होतीस. मला माझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तरं मिळालेत. बाळ प्रश्न नाहीये तर बाळ उत्तर आहे. कळलंय ग मला. जीवा म्हणतो, काय चाललंय सगळं हे? मानिनी म्हणते, गप्प बसा रे, तुम्हाला काय करायचंय? बायका बायकांमधल्या गोष्टी आहेत या. जीवा म्हणतो, असं आहे काय? अरे बडे भैया, तुला माहितीये का बाबांनी त्या दिवशी काय केलं? लगेच मानिनी म्हणते, काय म्हणत होते रे तुमचे बाबा? लगेच जीवा म्हणतो, ए म्हातारे, हे आमच्या पुरुषा पुरुषामधल्या गोष्टी आहेत, तुला कशाला सांगायचं? मानिनी आता त्यांना मारते आणि सगळेजण तिथे हॉलमध्ये बसतात. आता तिथे झालेला सगळा प्रकार जीवानंदिनी सांगतात बरं का पार्थला, मानिनीला. म्हणजे आधी पार्थच विचारतो, तो वेदांत हरवला त्या दिवशी घाईघाईत तुम्ही निघून गेला होतात. आईने मला सांगितलं, पण तुम्ही दोघं अशात कुठे बाहेर जातायत, काय करतायत? मग जीवा आणि नंदिनी सगळं काही सांगतात पार्थला आणि मानिनीला म्हणजे काव्याला, की आम्ही ते किडनॅपिंगचं रॅकेट शोधतोय वगैरे वगैरे. म्हणजे फक्त सीन दाखवलाय आपल्याला तिथे. काव्या म्हणते, काय ग ताई, हे सगळं काय प्रकरण आहे? मग नंदिनी सांगते, हो म्हणजे वेदांत सापडलाय, पण अजूनही मुलं पाळणा घरातनं किडनॅप झालेली ती सापडली नाहीयेत. आम्ही त्यांचा शोध घेतोय. मग पार्थ म्हणतो, ते सगळं ठीक आहे नंदिनी, पण पोलिसांची मदत वगैरे घेताय की नाही तुम्ही? मानिनी पण म्हणते, हो ना रे बाबा पार्थ, तू सांग बरं यांना. सांगून सांगून दमले मी यांना. यांचं काम आहे का या दोघांचं हे सगळं शोधायचं वगैरे? पार्थ म्हणतो, अगं आई, चांगलं काम करायला काही हरकत नाहीये. म्हणजे आपण त्यांना म्हणतोय काळजी घ्या, सपोर्ट करण्यासाठीच म्हणतोय. काव्या म्हणते, हो आई बरोबर. म्हणजे बाहेर ऑलरेडी ते संकटाशी सामना करताय आणि घरच्यांशी पण घरी आल्यावर सामना करायचा का? आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. काव्या आणि पार्थ दोघेही म्हणतात, की आम्ही दोघं आहोत तुमच्या सोबत. काव्या म्हणते, हो म्हणजे काय? मी अभिमानाने सांगेल, की मी कलेक्टर आहे, कलेक्टर होणार आहे, तरी पण तिच्या घरच्यांनाही समाजाचं आणि या सामाजिक परिस्थितीचं भान आहे. मानिनी म्हणते, अगो बाई, सगळे देशभक्त माझ्याच घरात जन्माला आलेत का? करा पोरांनो, चांगलं काम करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण चांगले माणसं आहोत बरं का. जीवा म्हणतो, आई सामान्य माणसंच क्रांती घडवतात बरं का. मानिनी म्हणते, बाबा सामान्य माणसं, चला भूक लागली असेल ना आता, जेवायला चला. पार्थ म्हणतो, आई तुझ्या हातचं नॉनव्हेज मिळालं ना तर बरं होईल. मग जीवा पण म्हणतो, खरंच जरा बळच येईल. आता हे छान गप्पा मारत असतात तेव्हा तिथे वसू आत्या आणि रम्या येतात बरं का. मग काव्या रम्याला टॉन्टिंग करायला लागते. काव्या म्हणते, अगं ताई, आज कोणाला तरी चांगली भूक लागली असणार आहे. माझ्या हातचा तर मार खाऊन झालाच आहे. आता पोटभर जेवण पण घ्या. रम्याला तिचा टॉन्ट चांगलाच लागतो बरं का रम्याचा. नंदिनी म्हणते, कोणी ग मार खाल्ला तुझ्या हातचा? मग काव्या म्हणते, ताई ताई ओळख बरं, कोणी मार खाल्ला असेल माझ्या हातचा? नंदिनीला काही माहित नाहीये काय झालं प्रकरण. पार्थ म्हणतो, मी गेस करू का? मग लगेच काव्या काही बोलणार तेवढ्यात रम्या म्हणते, आई मी बाहेर चालले बरं का जेवायला. वसू आत्या म्हणतात, अगं थांब रम्या, रम्या अगं. वसू आत्या आता या सगळ्यांवर ओरडतात बरं का. आधी तर त्या काव्याजवळ येतात आणि म्हणतात, काय ग ए काव्या, का बोललीस ग माझ्या रम्याला? मोठा चेव चढलाय ना तुम्हा सगळ्यांना. मग पाठ चिडून म्हणतो, वसू आत्या, इतके दिवस रम्या बोलत होती ना आम्हाला, तेव्हा तू काही बोलली नाहीस रम्याला. आता तरी रम्याची बाजू घेणं बंद कर वसू आत्या. पण आता लगेच पार्थने विषय बदललाय आणि पार्थ म्हणतो, चला बरं काव्या, तुम्हाला औषधं द्यायची, जेवायला वाढायचे, चल बरं आई आपण सगळे जेवायला जाऊयात. वसू आत्याचा इन्सल्ट होतोय, पण हा इन्सल्ट त्यांच्या मुलीमुळे होतोय हे त्यांना कळत नाहीये अजून. आता इथे बघा इथून पुढचा सीन ना त्यांनी खूपच लांबवलाय बरं का प्रेक्षकांनो. त्याचं तात्पर्य काय झालंय ते सांगते तुम्हाला. म्हणजे काय दाखवलंय त्यांनी, जीवा आणि नंदिनी त्यांनी जे त्या फाईल आणल्यात ना त्या पोलिसांकडनं, मागच्या रेकॉर्ड्स वगैरे आणलेत, कसे मुलं किडनॅप झालेत, लहान मुलं वगैरे. आता ते काय करतात, एक आराखडा आखतात की कुठल्या कुठल्या जागेवरनं लहान मुलं किडनॅप झाली आहेत आणि पुढे काय काय करायचंय आपल्याला. आणि तो जो आराखडा त्यांनी जागेची नावं लिहिली आहेत, म्हणजे मालाड प्लेस, म्हणजे कुठलं कुठल्या जागा आहेत तिथून लहान मुलं किडनॅप झाली आहे. आणि तो सगळं म्हणजे विचार करता करता आणि ते त्यांनी एका ब्लॅकबोर्डवर लिहिलंय, सॉरी व्हाईट बोर्डवर लिहिलंय.
आणि ते त्यांना पॅटर्न कळतं. जे मास्टरचं नाव एम पासून सुरू होतं ना, तर तो एम नावाचाच यांचा पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नवरनच तो मुलांना किडनॅप करतोय बरं का. हा जो कोणी किडनॅपर आहे ना, मास्टर नावाचा, तो सगळा हे आखतोय प्लॅन. आता नंदिनी आणि जीवा हेच डिस्कशन करताना दाखवलंय. आता जीवाच्या मित्राने ते पीडीएफ पाठवलंय आणि ते लॅपटॉपवर ओपन करून ते सगळं चेक करतात बरं का. जीवा म्हणतो, "बघ ना, अगं साताऱ्यातून सुद्धा 5 मुलं किडनॅप झाली आहे गं. कंदी पेढे वाटले त्यांनी, त्याच्यात गुंगीचं औषध घातलं आणि मुलं सापडली पण नाही गं." नंदिनी जीवाला विचारते, "किती गॅप आहे या किडनॅपिंगमध्ये वगैरे?" मग जीवा सांगतो तिला किती गॅप आहे, म्हणजे 2-3 दिवसाचा गॅप आहे. मग नंदिनीच्या लक्षात येतं, की हे जे किडनॅपिंग आहे ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यात झालंय. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलं रिकामी असतात आणि आई-वडील, जे वर्किंग आई-वडील आहेत ते बिझी असतात. नंदिनी जीवाला हे सगळं सांगते आणि म्हणते, "बघा जीवा, या माणसाने 10 मुलांचं किडनॅपिंग केलंय वर्षभरात." आणि मग जीवा म्हणतो, "अगं ऑलरेडी 2026 मध्ये पण 4 मुलांचं किडनॅपिंग झालंय." नंदिनी म्हणते, "आता तो आणखीन एक गुन्हा करणार." आणि मास्टर नावाकडे ते बघत राहतात. इकडे काव्याला पार्थने छान सरप्राईज दिलंय अभ्यास करताना. पार्थने ना असं फ्रूटपासनं आय लव्ह यू असं लिहिलंय आणि असं एक ॲरो केलाय बरं का. मोसंबीने ॲरो केलाय. काव्या ते बघते आणि ती खूपच सरप्राईज होते बरं का. आता त्या ॲरोच्या दिशेने ती जाते, तर तिथे एक छोटंसं असं रॅप केलेलं असतं. ते बाळ नाहीये, तर ती बोकुडी आहे. ती काव्याची बोकुडी नाही का, ती बोकुडी आहे बरं का. आता पार्थ तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो, "कसं वाटलं काव्या सरप्राईज?" काव्या म्हणते, "हे काय केलंय तुम्ही सगळं?" पार्थ म्हणतो, "अरे बोकुडी आहे यार हा." काव्या मग पार्थला मिठी मारते. पार्थ म्हणतो, "काव्या, आई होणं हे म्हणजे तुमचं तुम्हालाच कळायला पाहिजे होतं. म्हणजे आतून वाटायला हवं होतं ना. हे कधी वाटतंय याची वाट बघत होतो मी आणि आज तुम्हाला कळलं ना, तुम्ही चिडला असाल ना काव्या माझ्यावर, कारण मी पण तुम्हाला कधी-कधी चिडलो, तुमच्यावर रागवलो, माझा आवाज वाढला, त्यासाठी सॉरी बरं का. खरंच सॉरी." पार्थ आता कान धरायला लागतो बरं का स्वतःचे. पार्थ म्हणतो, "काहीही देशमुख तुमचं, काहीही बोलताय तुम्ही." काव्या म्हणते, "हे बघा देशमुख, तुम्ही माझ्यासारख्या सैरभैर मुलीला सावरलं. माझ्या हातात गर्भसंस्काराचं पुस्तक न देता तुम्ही आय-ए-एसचं पुस्तक दिलंत. तुम्ही किती काही केलंत माझ्यासाठी. तुम्ही क्यूट ग्रीन फ्लॅग आहात माझे. तुम्हाला सांगते, माझ्या बाळाची आणि माझी काही तक्रार नाहीये बरं का तुमच्याबद्दल." पार्थ म्हणतो, "माझ्या बाळाची म्हणजे? नाही, काय म्हणायचंय काय तुम्हाला?" काव्या म्हणते, "अरे बाबा, आपल्या बाळाची म्हणायचं होतं बस. नाहीये काही तक्रार तुमच्याबद्दल." मग लगेच पार्थ पण तिला जवळ घेतो. मग काव्या म्हणते, "पण हे काय ठरवलं तुम्ही पार्थ? काहीही या बोकुडीला कशाला गुंडाळलंय?" पार्थ म्हणतो, "काव्या, हे आपल्या बाळाचं पहिलं खेळणं असेल आणि तुमचं पण होतं की नाही?" म्हणजे रिसर्च असा सांगतो बरं का, माणसाला शारीरिक, मानसिक काही त्रास असेल किंवा कळा येत असतील, तर त्यावर उपाय म्हणून फरवरनं हात फिरवायचा म्हणे. म्हणजे शरीराच्या काही वेदना असतील, काही काही प्रॉब्लेम असेल, तर त्या वेदना काही काळासाठी माणूस विसरतो आणि शांत झोप लागते. म्हणूनच तुम्हाला हे गिफ्ट केलंय मी. मग आता काव्या त्या बोकोडीला असं तिच्या गालावरून फिरवते बरं का आणि तिला फील होतं, की छान वाटतंय. आणि मग काव्या म्हणते, "हे बघा, यापेक्षाही माझ्याकडे एक बेस्ट उपाय आहे. तुम्ही जसं हे फरचं वाचलं ना, तसंच. म्हणजे आपल्याला कुठलाही मानसिक, शारीरिक त्रास होत असेल, आपण स्ट्रेसमध्ये असू किंवा कुठल्या प्रकारच्या कळा येत असतील, तर त्यासाठी एक बेस्ट उपाय म्हणून आपल्याकडे बेस्ट पार्टनर असायला पाहिजे बरं का. त्याच्याशी शांतपणे मनसोक्त गप्पा मारल्या की सगळं ठीक होतं, हो की नाही?" पार्थ म्हणतो, हो. खरंच पण काव्या, थँक यू सो मच. थँक यू फॉर एक्सेप्टिंग आणि थँक यू फॉर एव्हरीथिंग. खूप छान वाटतंय हं काव्या. आता आपल्यात सगळं चांगलं झालंय. रम्या नावाची निगेटिव्हिटी गेली की आपल्या आयुष्यातून कायमची. काव्या म्हणते, "हो, ते पण बरोबर आहे." आता ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात बरं का आणि इथून पुढे पुन्हा जीवा आणि नंदिनीचा सीन घेतला. नंदिनी आता काहीतरी बघत असते लॅपटॉपमध्ये, तर जीवा तिला विचारतो, "नेमकं तू काय बघतेस?" तेव्हा नंदिनी म्हणते, "नाशिकमध्ये जेवढे किडनॅपिंग झाले ना, ते सगळं बघते मी जीवा. एक काम करा बरं, बोर्डवर लिहा बरं. अ, एक काम करा, तुम्ही साळुंके आर्ट्स लिहा." आता जीवाने काही जागेंची नावं लिहिली बरं का नाशिकमधल्या आणि मग नंदिनी एक-एक जागा सांगत असते आणि तसं-तसं जीवा बोर्डवरती लिहीत असतो आणि मध्ये मुक्तिधाम असं काहीतरी तिने पॅटर्न बनवलाय आणि त्यावरून तिला कळतं. मगाशी म्हटले ना मी, तो सीन खूप वेळा रंगवलाय त्यांनी हा सीन प्रेक्षकांनो. नंदिनीला कळतं, की या जागांमध्ये एक विशेष पॅटर्न आहे. नंदिनी आता एम असं लिहिते त्यावर. नंदिनी म्हणते, "बघा, लक्षात आलं का तुम्हाला? हा कोणी मास्टर आहे ना, त्याला स्वतःच्या नावाची भीती आहे आणि स्वतःच्या नावाचं अप्रूप पण. त्याने स्वतःच्या नावाचं एम तयार होईल अशा जागाच त्याने निवडल्यात. त्या जागांवरच्या पाळण्याघरालाच त्यांनी टार्गेट केलंय बघा जीवा." जीवाच्याही लक्षात येतं. तो म्हणतो, "हो गं नंदिनी, करेक्ट आहे तुझं. थांब मी साताऱ्याचं पण चेक करतो." आता असंच बऱ्याच शहरातल्या जागा ते चेक करतात, तर प्रत्येक जागेवरती एम हा पॅटर्न हा क्लिअर आहे. नंदिनी म्हणते,
आणि मुंबई, जीवा, गोरेगावला जी 4 मुलं किडनॅप झाली ना, त्यांचं लोकेशन बघा ना. जीवा आता ते चेक करतो. हे सगळा अभ्यास करतात बरं का दोघे जण. आता जीवा म्हणतो, "बघ तुला काही जागांची नावं सांगतोय मी." आता नंदिनीने मुंबईमधल्या जागांची नावं लिहिली आहेत बरं का आणि शेवटचं ठिकाण आहे फिल्म सिटी. आता नंदिनीच्या लक्षात येतं, जीवा, वेदांचं जिथून किडनॅप झालं, जीवा जीवा जिथून वेदांचं किडनॅपिंग झालं ना, तिथून म्हणजे हे आरे फॉरेस्ट, चंदननगर जवळ-जवळ आहे नाही का? आता एकच लोकेशन बाकी आहे आणि ते लिहिलं, की हा एम तयार होईल नक्कीच. मग नंदिनी म्हणते, "कुठलं?" मग जीवा ते फायनल डेस्टिनेशन लिहितो, फिल्म सिटी. का आता नंदिनी म्हणते, "अच्छा, याचा अर्थ याच्या पुढचं किडनॅपिंग फिल्म सिटीच्या जवळ असलेल्या पाळणाघरातून होणार तर?" जीवा म्हणतो, "हो." आता हे किडनॅपिंग 1 आठवड्याच्या गॅप नंतर होणार आहे सुरू आणि पुढचा आठवडा 2 दिवसात सुरू होणार आहे नंदिनी. नंदिनी म्हणते, "म्हणजे 2 दिवसात फिल्म सिटीच्या पाळणाघरापासून नक्कीच किडनॅपिंग सुरू होणार?" जीवा म्हणतो, "हो, एक्झॅक्टली. हे भयंकर आहे गं नंदिनी." नंदिनी म्हणते, "हे भयंकर आहे, पण आता आपण त्यांना अडवणार आहोत. माणुसकी, प्रेम, जिव्हाळा या सगळ्याची चिरफाड करणारी माणसं आहेत ना, त्यांना ठेचायला आपण जाणार आहोत." जीवा म्हणतो, "आता ठेचल्याशिवाय तर मागे फिरायचंच नाही." तर या दोघांचं पुढचं टार्गेट आहे फिल्म सिटी. आता इकडे बघा हां, ही रम्या खूप रडत असते. तिने पार्थच्या सगळ्या त्या वस्तू बाहेर काढलेल्या असतात आणि पार्थची आठवण येऊन ती रडत असते. मग ती अचानक पार्थला फोन करते बरं का. खूप रात्र झालेली असते. पार्थ आणि काव्या गाढ झोपलेले असतात. पार्थ फोन उचलल्या-उचलल्या म्हणतो, "हां, कोण बोलतंय?" पार्थ झोपेत असतो ना. म्हणजे काव्या पण त्याच्या बाजूला झोपलेली आहे. रम्या म्हणते, "काय रे पार्थ, माझं नाव पण डिलीट केलंस का फोनमधनं?" पार्थ घाबरतो आणि म्हणतो, "रम्या, तू कशाला फोन केलायस एवढ्या रात्री?" रम्या म्हणते, "पार्थ, मला तुझ्याशी बोलायचंय." पार्थ म्हणत असतो, "मला तुझ्याशी कधीच बोलायचं नाहीये रम्या, फोन ठेव." रम्या म्हणत असते, "नाही रे पार्थ, फोन नको ठेवूस. मला तुझ्याशी आत्ता बोलायचंय." पार्थ म्हणतो, "मला नाही बोलायचंय. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुला रम्या?" रम्या त्याला धमकी देते, "ए पार्थ, तू जर आता माझ्याशी बोलायला नाही आलास ना, तर याद राख, मी 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 तुझ्या रूमचं दार वाजवत बसेल. काव्याची झोपमोड होईल, काव्याला त्रास देईल मी." पार्थ म्हणतो, "रम्या गप्प बस, येतोय मी." रम्या लगेच खुश होते आणि म्हणते, "हो, लवकर ये हं पार्थ, मी वाट बघते." पार्थ जवळ आता इलाजच नाहीये रम्याला भेटल्याशिवाय. रम्याने आता सडेतोडपणे पार्थला समोरासमोर सांगितलंय प्रेक्षकांनो, तर ती लग्न करेल तर त्याच्याशीच करेल म्हणून. पण त्यावर पार्थने तिला सुरेख उत्तर दिलंय. बघा हं, पुढचं सीन तुम्हाला खूप आवडणार आहे. आजचा हा रिव्ह्यू नक्की लाईक करा हं मंडळी. आज काय आहे, सण आहे ना, त्यामुळे जरा उशीर झाला. मलाच उशीर झाला. आज एपिसोड आला होता बरं का सकाळी. माझ्याकडनं लेट झाला तर मी तुम्हाला सांगतच असते आणि तसंही टीटीएमचा पण एपिसोड आला होता. त्यामुळे तो आधी दिलाय. असो, तर आता पार्थ आलाय आणि बाहेर येतो तो घराच्या आणि तोपर्यंत रम्या बाहेर ऑलरेडी आलेली असते. पार्थ बाहेर आल्या-आल्या रम्याला फोन करणार असतो. तर लगेच रम्या येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि लगेच त्याला घट्ट मिठी मारते. पार्थ घाबरतो बरं का. तो स्वतःला सोडवायचा तो प्रयत्न करत असतो आणि सोडवतोच. रम्या त्याला सोडतच नसते काही केल्या. पार्थ शेवटी ओरडून म्हणतो, "रम्या, जास्ती करू नकोस हं, नाहीतर मी घरच्यांना उठवेल." रम्या म्हणते, "पार्थ, तू असं का केलंस रे? का केलंस तू असं? का त्या लग्न केलंस त्या काव्याशी? असं तिच्यात काय आहे जे माझ्यात नाहीये?" पार्थ म्हणतो, "रम्या, मला ना कंपॅरिझन करायचीच नाहीये काव्याची आणि तुझी. तुला जर उत्तर हवंच असेल ना, तर ऐक. माझी काव्या स्वाभिमानी आहे. तिचं भविष्य घडवायची तिच्यात धमक आहे आणि त्या जितक्या सुंदर आहेत ना, तितक्या त्या निष्पाप सुद्धा आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांना स्वतःचं भान आहे. त्यांना स्वतःचा तोल ढळवता येत नाही. त्या कधीही स्वतःचा तोल ढळूच देत नाही. त्यांचा आब राखतात बरं का त्या, रम्या. जी माणसं स्वतःची कदर करतात ना, जग त्यांचं कदर करतात. नाही, हा हिशोब तर तुला कधी कळणारच नाही." रम्या म्हणते, "अच्छा, असं आहे का पार्थ? तुझ्यावरच्या प्रेमाला मी स्वतःला विसरून गेले यात माझी चूक आहे का? पार्थ, तुझ्या प्रेमात मी स्वतःची कदर कधी केली नाही ही माझी चूक होती का पार्थ? नाही, तुझं प्रेम माझ्या मनात मी निरंतर तेवत ठेवलं रे पार्थ. अरे, ती सुद्धा माझी चूकच होती का पार्थ?" रम्याचा किती वेडेपणा आहे हा प्रेक्षकांनो. पार्थला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही, तरी पण ही का एकतर्फी प्रेम करते कोणास ठाऊक. हा शुद्ध वेडेपणा आहे बरं का. रम्या म्हणत असते, "अरे पार्थ, मी स्वतःला संपवून घेण्यापर्यंत गेले होते ना रे. तू आला होतास ना माझ्यासाठी. उपयोग काय झाला? अरे त्या काव्याने नाचवलं रे तुला आणि तू तिच्याशीच लग्न केलं?" पार्थ चिडून म्हणतो, "हो, केलं मी काव्याशी लग्न. मी 100 वेळेला काव्याशी लग्न करेल आणि मरेपर्यंत काव्याशी लग्न करेल. जेव्हा जेव्हा वेळ येईल ना रम्या, तेव्हा तेव्हा मी काव्यासोबतच लग्न करेल. हे लक्षात ठेव रम्या." नाही, कॉलेजमध्ये असताना तुम्हाला एकदा सांगितलं होतंस रम्या, आपलं मन म्हणजे हृदयाच्या तुकड्याप्रमाणे असतं असं काहीतरी म्हटला बरं का तो आणि असे अनेक तुकडे असू शकतात. पण असा एकच तुकडा असतो जे आपल्या हृदयाशी फिट होतो. तेव्हा खरं तर मी हसलो होतो तुझ्या समोर रम्या. पण आता मला कळतंय बरं का. नाही, तुझी ही एकच गोष्ट मला पटली आहे. कारण काव्या माझ्या आयुष्यात आल्या ना म्हणून. नाही, नीट ऐक रम्या.
काव्या आणि मी कधीही वेगळे होणार नाही आहोत. कधीच आम्ही सेपरेट होणार नाही आहोत आणि तू आणि मी पण कधीच एक होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे रम्या, हे कायम लक्षात ठेव. आता रम्या पार्थला काय उत्तर देते यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागणार आहे उद्याच्या भागाची. आता उद्याच्या भागात ऑब्व्हियसली रम्या पार्थला धमकी देणारच आहे. तू काहीही म्हण, पण मी लग्न करेल तर तुझ्याशीच करेल पार्थ, हेच रम्याचं उत्तर असणार आहे उद्या प्रेक्षकांनो. आपल्याला थोडं थोडं माहिती आहे. चला, आपण प्रेक्षक पण बरेच स्मार्ट झालो आहोत आता. तुम्हाला ना प्रेक्षकांनो आज अगदी वाक्य ना वाक्य मी डिटेलमध्ये सांगितलंय. फरक एवढाच आहे की स्लो न सांगता जरा फास्ट सांगितलंय. सण आहे, तुम्हाला सुद्धा घाई असेल ना, जशी मला आहे, मी समजू शकते. पण मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा रिव्ह्यू ऐकलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा सुद्धा पुन्हा एकदा. मंडळी, काळजी घ्या बरं का स्वतःची. अरे 2 मिनिटं थांबा, उद्याचं प्रोमो तरी ऐकून जा. आता उद्याच्या भागात काय होणार आहे, रम्याने पार्थला धमकी दिली आहे की ती लग्न करेल तर पार्थशीच करेल. पण आता बघा, हा विजय येतो बरं का, आणि मोठ्या तोरात हा पार्थला धमकी द्यायला लागतो. काय रे पार्थ, एवढ्या चांगल्या घरातला मुलगा तू, एवढे तुझे आई वडील चांगले आहेत आणि असे कामं करतोस का रे? रम्याला रम्याला त्रास देतोस. पार्थ म्हणतो, ए विजय, रम्यामुळे या दोघांमध्ये भांडणं लागलेत. पार्थ म्हणतो, ए माझ्या आई वडिलांवर जायचं नाहीस हं. लगेच विजय म्हणतो, ए तू पण आता रम्याला काही पण बोलायचं नाही हा, कळलं का? पार्थ म्हणतो, ए तुला एवढीच तुझी बायको लागत असेल ना, तर ही खोटारडी बायको घेऊन घरीच जा. काय लाड करायचं ते घरी जाऊन कर. विजय म्हणतो, तिला मी नेणारच आहे, पण तिला जर अशा प्रकारे टॉर्चर केलंस ना तू पार्थ, तर तुझं जगणं हराम करील बरं. या दोघांमध्ये हाणामाऱ्या सुरू होतात. शेवटी मानिनी आणि बसवात्या या दोघांना पार्थ आणि विजयला सोडवतात भांडणातनं. पण हा पार्थ मात्र खूप चिडलेला असतो. तो म्हणतो, आई मला हा माणूस या घरात पुन्हा दिसला नाही पाहिजे हा. या विजयने अर्धवट ऐकले आणि काहीतरी तमाशा करतोय प्रेक्षकांनो. याने रम्या कशी आहे हे आधी जाणून घ्यावं, मग हा कदाचित तिच्याशी लग्नही करणार नाही असं वाटतं तर खरी. पण बघूयात मालिकेत पुढे काय ट्विस्ट रंगणार आहेत ते. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा सुद्धा पुन्हा एकदा. चला तर मग नक्की आपल्या रिव्ह्यूला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हं मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.